आपल्या सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशी निमित्ताने पूर्ण देश पंढरपूरकडे निघाला आहे। सगळे वारकरी एका वेगळ्या उत्साहात या आनंदोत्सवासाठी पूर्ण देशभरात निघाले असतानाच अमरावती येथील लक्ष्मीनारायण मंदिर, ज्याला की साधारणतः आमची पालखी इथून ज्ञानेश्वर माऊलींकडे निघाली आहे। सांगण्यास आनंद होतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये एक 14व्या नंबरवर हक्काचं स्थान या पालखीचं असतं। गेल्या 150 वर्षाची परंपरा असलेले हे लक्ष्मीनारायण मंदिर 14 तारखेला इथून त्यांची पालखी प्रस्थान करत आहे। आज या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद बोलावली त्याचा उद्देशच हा होता की अमरावतीच्या लोकांना हे जे गतवैभव आहे गावातलं हे कळावं, लक्ष्मीनारायण संस्थांचं कार्य काय आहे हे कळावं। त्याकरता एक विशेष विनंती करायची आहे की 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर अंबागेटच्या आतमध्ये या ठिकाणावर या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आपण सर्वांनी, अमरावतीकर मंडळांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपणही ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत पोहोचलो आहे अशी आपल्या सगळ्यांना आनंद घेता येईल। खूप खूप धन्यवाद। संजीवन समाधी घेतल्यामुळे त्या महाराष्ट्रातल्या करोडोमध्ये माऊलींच्या सोबत 48 दिंड्या असतात ज्या अतिशय मानाच्या आहेत किंवा सुरू झालेल्या। त्यातली आपली रथामध्ये 14 नंबर आहे, 14वा नंबर आहे। आणि ही 14 नंबरची दिंडी जी आहे ते 160 वर्षापूर्वी ठरली आणि ती निरंतर चालली आहे। महाराज इथून जात होते तेव्हा ते घोड्यावरही जात होते आणि मग पुढे त्यांनी खूप मोठं कार्य केलं। ते सगळे संत जे आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत ते सगळे संत महाराजांशी अतिशय जवळचे होते आणि मग 160 वर्ष आली ही संस्था ही दिंडी काढत आणि मग हे आम्ही आता काय लक्ष्मीनारायणची दिंडी कधी जाते की इथून आम्ही बाय ट्रेन जातो, पुण्याला जातो, पहिले पुण्यावरून आळंदीला जातो आणि आळंदीला महाराजांच्या मुख्य सोहळा जो 19ला सुरू होते, एक 18 तारखेला आळंदीत पोचलेली राहील आमची दिंडी किंवा 16लाही पोचतो अनेक वेळा आम्ही आणि तिथे मुक्कामाची व्यवस्था असते आणि 48 दिंडींना फक्त मंदिरात प्रवेश आहे। त्यासाठी प्रवेश पास नावाची व्यवस्था आहे। त्यासाठी लाखो भक्त बाहेर उभे आहेत पण त्यांच्याकडे पास आहे, त्यांना प्रवेश आहे। कारण मंदिर छोटं आहे त्या मानाने त्या मंदिरामध्ये आज जायला जास्त तर 5-6 हजार लोक राहू शकतात किंवा 10,000 एकशे असतं ते सगळ्या आळंदीत लोक राहतील, परंतु पालखीच्या पुढे मागं कोणी चालायचं आणि शेवटपर्यंत कसं चालायचं यासाठी तिथे व्यवस्था आहे। त्याला एक चौकदार नावाची वेगळी व्यवस्था आहे, जे एका मोठ्या कमिशनर सरकार त्याला लेवल आहे, पोलीस कमिशनर सरकार त्यांनी दंडवरती केला की पूर्ण लाखो लोक शांत होते। तुम्ही सर्वजण या ठिकाणी पहिल्यांदा आले परत सोडून असं मला वाटते। काही लोक आले असेल दर्शनाला, काही लोक नव्याने आले असतील। मी तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या लक्ष्मीनारायण संस्थेची प्रसिद्धी व्हावी, लोकांना कळावं, सगळ्या महानगरातल्या जनतेला या दिंडीच्या निमित्ताने सगळ्यांना या मंदिराचं महत्त्व कळावं। विठ्ठलानंद सरस्वती महाराजांचं काय महत्त्व होतं ते सुद्धा माधवजी या ठिकाणी सांगितलं। या दिंडीचं महत्त्व एवढं मोठं आहे की 14वं स्थान या दिंडीला आहे। हे फार अभिमानाची आणि अमरावतीच्यासाठी गौरवाची बाब आणि ते तुम्ही सर्व वृत्तपत्रामध्ये त्या